अखेर नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुहूर्त सापडलाय। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। तर मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी परवानगी न घेता पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला। या संदर्भातली माहिती देत आहेत प्रतिनिधी रवी खरात। रवी, खरं तर या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण, आरोप प्रत्यारोप सारं काही रंगलेलं होतं। अखेर पुतळ्याचं अनावरण होतंय। विक्रांत, नक्की अगदी बरोबर आपण पाहतोय की नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अखेर मुहूर्त सापडलेला आहे। खरं तर काही दिवसापूर्वी या पुतळ्याचं अनावरण म्हणजे अर्थात लोकार्पण हे परवानगी न घेता मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं होतं। मात्र बेकायदेशीररित्या लोकार्पण केल्या त्यामुळे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल होता। तसेच मनसे पदाधिकारी असे मिळून एकूण 70 जणांवरती गुन्हा दाखल होता। मात्र त्यानंतर कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिका ही अलर्ट मोडवरती आलेली आहे। त्यांनी आज लोकार्पण करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि हे लोकार्पण आपण पाहतोय की या पुतळ्याचं हे करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच पालकमंत्री आपले गणेश नाईक यांच्या हस्ते आज 5 वाजता हे पार पडणार आहे। त्यामुळे पुन्हा भोरात सापडलेला हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे ते आज सायंकाळी हे 5 वाजता होणार आहे। मात्र शिव जे प्रेमी आहेत किंवा नवी मुंबईकर त्यांच्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। मात्र काही दिवसांपूर्वी मनसेने केलं होतं, त्यानंतर पुन्हा आता महायुती सरकार करते, त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईत राजकारण तापलं असं म्हणायला काही हरकत नाही। विक्रांत, खरं आहे रवी, आता यामुळे शिवप्रेमी शिवभक्त यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।